जी व्यक्ती आपल्या आयुष्यातनं जाते ना, शेवटी आपण फक्त तिचा फोटोच बघू शकतो, दुसरं आपण काहीच करू शकत नाही. तर तुमच्या ह्या प्रोफेशनमध्ये सायकोलॉजी किती इम्पॉर्टंट आहे? प्रत्येक गोष्ट मिळायला वेळ लागतो, पण ती आपल्यासाठी ठरवून ठेवलेली असते देवाने. नजर लागेल तर त्याला तुम्ही कसं बघता? नजर लागणं ही कन्सेप्ट जी आहे आपल्याकडे. महाराष्ट्रातला पहिला प्रोफेशनल स्टुडिओ आम्ही 2017 मध्ये सुरू केला. मग तुम्हाला काय वाटतं की इन द फ्युचर ह्या फोटोग्राफीच्या निशमध्ये हे जे मार्केट आहे कसं असणार आहे इंडियाचं? मराठी पॉडकास्टच्या आपल्या काही नव्या एपिसोडमध्ये आपले गेस्ट आहेत. त्याचं नाव आहे प्रियदर्शनी भोर आणि त्यांनी मास्टर्स ऑफ फाईन आर्ट्स इन न्यूबॉर्न फोटोग्राफी केलेलं आहे आणि 2018 पासून ते ह्या इंडस्ट्रीमध्ये आहेत. न्यूबॉर्न फोटोग्राफी ही भारतातील एक इमर्जिंग फील्ड आहे आणि फोटोग्राफीमधील एक खूप महत्त्वाची निश आहे. आणि ह्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेऊया की ह्या फील्डमध्ये काम करण्यासाठी आपल्याला एज्युकेशन काय लागतं, आपल्याला कशी सायकोलॉजी अंडरस्टँड करायला लागते. कारण ही जी फील्ड आहे खूप सेन्सिटिव्ह आहे. कारण न्यूबॉर्न म्हणजेच नवजात जे बालक आहेत त्यांच्या रिलेटेड असल्यामुळे तुम्हाला खूप केअर करावी लागते तुमच्या इक्विपमेंट्सची, परत स्वतःची. त्यासोबत तुम्हाला सायकोलॉजी पण अंडरस्टँड करावं लागते पॅरेंट्सची आणि त्या न्यूबॉर्नची. म्हणून ह्या एपिसोडमध्ये आपल्याला खूप इन्फॉर्मेशन मिळणार आहे आणि म्हणून बघत राहा आपला हा आजचा एपिसोड. तर मॅडम, तुमचं जेव्हा प्रोफेशन मला माहीत झालं की न्यूबॉर्न फोटोग्राफी, तर मला प्रश्न आला की अरे हे नक्की आहे काय आणि असं शूट कोण करतं? त्यामुळे मला हे तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की हे क्षेत्र नक्की आहे काय. सो बेसिकली न्यूबॉर्न फोटोग्राफी म्हणजे काय तर आपल्याकडं पूर्वी न्यूबॉर्न म्हणजे काय तर जन्माला आल्यानंतर बाळाचे फोटो काढणं. आणि आजही आपल्याकडे हा ट्रेंड नाही म्हणता येणार, पण हे प्रोफेशन खूप नवीन आहे. कारण का तर मुळातच हे जे शूट असतं न्यूबॉर्न फोटोग्राफी करणं, तर ते बाळ जन्माला आल्यानंतर त्याची जी डेलिकसी असते, स्किन डेलिकेट असते, सॉफ्ट असते आणि अगदी लिटरली आपण म्हणू शकतो की 6 महिन्यानंतर त्याचे फीचर्स पूर्ण चेंज झालेले असतात. तर त्याच्या आधी करण्याची फोटोग्राफी म्हणजे न्यूबॉर्न फोटोग्राफी. असं आहे का? मग ह्याला हे चाइल्ड फोटोग्राफी तुम्ही तसं नाही करत का? प्रेग्नन्सी फोटोग्राफी जे आजकाल जास्त ट्रेंडमध्ये आहेत, तर ते आणि हे सगळं वेगळं आहे का? हा, सो बेसिकली कसं आहे ना की चाइल्ड फोटोग्राफीमध्ये माइलस्टोन्स आहेत. त्यातला आपण चाइल्डचा जर पहिला माइलस्टोन म्हटला तर ज्यावेळेस आई प्रेग्नंट असते तो त्याच्यासाठीचा पहिला माइलस्टोन असतो. सो मॅटर्निटी फोटोग्राफी हा पहिला माइलस्टोन. मग त्यानंतर असतं की न्यूबॉर्न फोटोग्राफी म्हणजे बाळ जन्माला आल्यानंतर साधारण 1 महिन्याच्या आत केलं जाणारं शूट. आणि त्याच्या पुढचे जे माइलस्टोन्स आहेत ते म्हणजे काय तर माइलस्टोन्सच म्हणू शकतो आपण. कारण प्रत्येक बाळाच्या आयुष्यातनं माइलस्टोन्स कंप्लीट करणं खूप गरजेचं असतं. त्यात मेजर म्हणजे की हे जे माइलस्टोन्स असतात ते त्याचे फिजिकली आणि मेंटली बाळ फिट असणं, ह्या जगाशी कोप अप करण्यासाठी ते फिट असणं, हे माइलस्टोन्स खूप महत्त्वाचे असतात. त्यात असतं पहिलं की बाळ ज्यावेळेस मान धरायला लागतं, दुसरं असतं की ज्यावेळेस बाळ बसायला लागतं, आणि तिसरं असतं की बाळ ज्यावेळेस चालायला लागतं. कारण का तर हे 3 माइलस्टोन्स म्हणजे काय तर याच्यासोबत सायमल्टेनियसली ते आपल्याला आपल्या ॲक्शन्सला रिॲक्शन्स देत असतात, आपल्या बोलण्याला रिस्पॉन्ड करत असतात. सो हे सगळ्या गोष्टी कॅप्चर करणं, कारण प्रेग्नन्सी आज प्रेशियस झाली आहे. प्रत्येक घरात 1 मॅक्सिमम 2 मुलं असतात आणि त्यामुळं त्यांचं बालपण आयुष्यभर जपता यायला पाहिजे असं म्हणून मग ते करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं पर्सनली. कारण का तर मला एक मुलगा आहे, तर ज्यावेळेस तो झाला तेव्हापासूनचे फोटोज घेणं किती महत्त्वाचं आहे हे आज मला कळतं. कारण आज ज्यावेळेस मी त्याचे एक्सप्रेशन्स बघते की त्याचे लहानपणाचे फोटोज बघून त्याच्या चेहऱ्यावरती जी चमक येते ना, तर ती बघितल्यानंतर मला जास्त समाधान मिळतं. कारण का तर आम्ही दोघंही फोटोग्राफर आहोत आणि आमचा मुलगा ज्यावेळेस त्याचे फोटोज बघतोय तर त्यावेळेस ती व्हॅल्यू आम्हाला कळते की फोटोंची व्हॅल्यू काय. आणि त्यावेळेस मी माझे फोटो नसण्याला जास्त मिस करते. आणि त्यामुळं मला असं वाटतं की प्रत्येक बाळाचे फोटो असणं खूप जास्त गरजेचं आहे. खरं. आणि मग मॅडम, तुम्ही ह्या क्षेत्रात तुम्ही कशा घ्या? तुम्हाला कोणी सांगितलं इकडे असं पण निश आहे म्हणून? ॲक्च्युली माझा लग्नानंतर मी ज्यावेळेस मुंबईत होते तर त्यावेळेस मी ॲड एजन्सीमध्ये ॲज अ व्हिज्युअलायझर होते. एज्युकेशन जे आहे त्यावेळेस बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स झाल्यामुळं ऑलरेडी कमर्शियल आर्ट झालं होतं. ॲड एजन्सीमध्ये छान जॉब चालला होता. पण आपलं जे असतं ना की पॅशन म्हणून आपण करत नाही काही गोष्टी, आपण
प्रोफेशन म्हणून करत असतो, तर त्या प्रोफेशन आणि पॅशनची जोड येण्यासाठी एक ट्रिगर पॉईंट असा झाला की 2011 आम्ही मुलगा झाल्यानंतर पुण्यात शिफ्ट व्हायचं डिसिजन घेतलं. आणि माझी पूर्ण फॅमिली म्हणजे माझे सासू सासरे, माझे हजबंड, माझे ब्रदर इन लॉज सर्वजण आमच्या घरात फोटोग्राफर आहेत. आणि विशेष म्हणजे मी जोपर्यंत मी ठरवलं नव्हतं की मी फोटोग्राफर होणार आहे तोपर्यंत मी कधीच कॅमेरा हातात घेतलेला नव्हता. म्हणजे मी ज्यावेळेस 2016ला एका मेजर हेल्थ इश्यूमधनं बाहेर आली आणि त्यावेळेस मी माझं मॅटर्निटी आणि माझं न्यूबॉर्न शूट मिस केलं सेकंड टाईम ज्यावेळेस मी कन्सीव्ह झाले. मग तो एक माझा आयुष्यातला ट्रिगर पॉईंट ठरला की आता मी तर ते माझ्यासाठी आयुष्यात परत कधीच करू शकणार नाही. सो आपण काय करू शकतो, आपण ह्या फेजेस कशा परत एन्जॉय करू शकतो. सो मी हे डिसिजन घेतलं की आपण दुसऱ्यांसाठी जर शूट केलं तर आपण ते मल्टिपल टाइम्स फील करू शकणार आहे. आणि त्या ॲक्सिडेंट नंतर म्हणजे तो जो काय माझ्या आयुष्यातला ॲक्सिडेंट होता त्याच्यानंतर माझा ना लाईफकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह ॲक्च्युली पूर्ण चेंज झाला. तो असा की आपण प्रत्येक वेळेस असा विचार करतो ना की हे माझ्यासोबतच का झालं, मग इतकं वाईट का होत आहे. तर त्याच्यानंतर मी पूर्ण पर्स्पेक्टिव्ह असा चेंज केला की हे इतकं वाईट झालंय तर याच्यामागं कारण काय आहे. तर ते पॉझिटिव्ह कारण शोधायची मला सवय लागली. कारण का तर ही गोष्ट झाल्यानंतर मी ह्या प्रोफेशनचा विचार केला. तोपर्यंत मी ह्या प्रोफेशनचा कधीच विचार केला नव्हता. म्हणजे माझ्या हजबंडने मला खूपदा ट्राय केलं की कॅमेरा हातात देणार, ट्राय करणार की तू फोटो काढ, पण मी ते कधीच करत नव्हती स्वतःहून. म्हणजे मी करायचे बट ते बळजबरी असं असतं ना की एखाद्या अनोळखी माणसाच्या हातात कॅमेरा आपण देतो तर त्यावेळेस जी फिलिंग असते त्या माणसाच्या मनात तीच फिलिंग माझ्या मनात होती. आणि मग त्या दिवसानंतर आजपर्यंत मी परत मागे वळून कधीच बघितलं नाही. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात असे मोठे प्रॉब्लेम्स येतात. कुणीतरी आयुष्यातनं महत्त्वाची व्यक्ती निघून जाते किंवा अशा गोष्टी घडतात की आपण त्यातनं परत उभं राहू शकत नाही. तर माझं पर्सनल मी ज्यावेळेस पण मी कोणासोबत कनेक्ट होते त्यावेळेस माझं त्यांना हेच म्हणणं असतं की यू जस्ट फाइंड आउट की आता नेक्स्ट काय चांगलं होणार आहे. कारण का तर काहीतरी चांगलं होणार आहे याची गॅरंटी मला आता असते की एखादा अनुभव असतो की तो आपल्याला खूप हर्ट करतो इमोशनली आणि बऱ्याच आपण म्हणू शकतो की आपण खूप डाऊन होऊन जातो इमोशनली की वाय मी. तर तो वाय मी नंतरचा पॉझिटिव्ह प्रवास मी नेहमी सुरू करते की मी शोधत असते. प्रत्येक गोष्ट मिळायला वेळ लागतो पण ती आपल्यासाठी ठरवून ठेवलेली असते देवाने असं मला वाटतं. डेस्टिनी सगळं आधीच ठरवलं काय मिळणार. म्हणजे आपण म्हणतो ना की वादळाच्या आधीची शांतता. तर हे माझ्या बाबतीत उलट आहे की जर काहीतरी वाईट गोष्ट झाली तर त्याच्या पुढं आयुष्यात खूप छान गोष्ट होणार आहे. हे मी अनुभवते. म्हणजे लिटरली तो आता एक आयुष्याचा पार्ट झालाय की हे झालंय ना ठीक आहे लेट इट बी. शोधा काहीतरी मिळणार आहे. भविष्याचा विचार करायचा पुढे काय आत्ता काय करायचं. म्हणजे आत्ता काय करायचं आणि काहीतरी चांगलं होणार आहे तर ते काय चांगलं आहे ते शोधा. म्हणजे नवीन काहीतरी आपण करणार आहोत तर ते शोधा असं. बरोबर. पण मॅडम आपल्या भारतामध्ये ना थोडंसं हे जे तुम्ही आता म्हटलात की प्रोफेशन आहे तुमचं की न्यूबॉर्नचं, तर मग त्या लोकांमध्ये ना खूप म्हणजे असं असतं की न्यूबॉर्नची फोटोग्राफी करायला नको किंवा त्याचे फोटो पण टाकत नाहीत. म्हणजे भारतामध्ये आता आपण म्हणायला गेलो तर आपले नॉर्मल लोक तर जाऊ द्या पण विराट कोहलीचा आपण उदाहरण घेतात त्यांनी पण नव्हतं टाकलं की त्याची पोरीचे फोटो नवीन जन्माला आलेले टाकले नव्हते वगैरे. मग ह्याला तुम्ही कसं डील करता ह्या अशा मेंटॅलिटीला. सो बेसिकली म्हणजे मला हे सांगायला नक्कीच आवडेल की हे फक्त भारतात नाही आहे, हे जगभरात आहे. ओके. असे बऱ्याच अजूनही देश आहेत की ज्यांच्याकडं ही फेज खूप वर्षांपूर्वी होती. म्हणजे ज्या फेजमध्ये आपण आत्ता आहोत ती फेज अशी आहे की आपल्याकडे आत्ता लोकांना माहीत झालंय की न्यूबॉर्न फोटोग्राफी करायची असते. पण त्यात वेगळे चॅलेंजेस म्हणजे काय तर 6 महिना आपल्याकडं बाळाला बाहेर काढत नाही. दुसरा मेजर पार्ट असतो की डोळे बंद असलेले फोटोज काढणं अलाउड नसतं. तर त्यासाठी ना एक वेगळं कारण होतं पूर्वी. तर फोटो का काढायचे नाही म्हणजे 6 महिना बाळाला घराच्या बाहेर का पाठवायचे नाही. तर ज्यावेळेस ही प्रथा होती त्यावेळेस मेडिकल डिपार्टमेंट किंवा मेडिकल जे आहे आत्ता जी काही प्रोसिजर्स अवेलेबल आहे फॅसिलिटीज अवेलेबल आहे मेडिकल फॅसिलिटीज त्यावेळेस नव्हत्या. आणि त्यामुळं मग काही बाळाला इन्फेक्शन झालं किंवा आईला इन्फेक्शन झालं काही
डिसीज डिटेक्ट झाला किंवा काही ॲटमॉस्फिअरमुळं गोष्टी घडत असतात, तर त्या झाल्यानंतर मेडिकल रिकव्हरीचा जो स्पीड होता तो खूप कमी होता आणि त्यामुळे मग बाळ आणि आई दगावण्याचे चान्सेस जास्त असायचे. आणि म्हणून ती एक आपण म्हणतो ना की प्रत्येक आपल्या प्रथेमागे ना काहीतरी सायंटिफिक कारण आहे. कारण का आता पूर्वीच्या काळात ना लोक ऐकायचे नाही आणि मग त्याला जर देवाचा मार्ग देवाच्या किंवा अशा गोष्टींनी जर सांगितलं तर लोक लवकर ऐकायचे, म्हणून ते तशा पद्धतीने सांगितलं गेलं. पण आजच्या कंडिशन अशा आहेत की आपण तेवढी काळजी घेतो. कारण का तर ज्यावेळेस न्यूबॉर्न फोटोग्राफी प्रोफेशन म्हणून करायचंय तर लिटरली एक पेडियाट्रिशियन जी काळजी घेतो ती सर्व तुम्हाला घेणं गरजेचं आहे. म्हणजे ती फक्त बाळाबद्दल नाही तर ती स्वतःबद्दल असेल, स्टुडिओ असेल किंवा तुम्ही जे पण मटेरियल यूज करता ह्या सर्वांचंच ते असतं. आणि सेकंड इम्पॉर्टंट की आत्ता पॅरेंट्समध्ये तो अवेअरनेस आलेला आहे की जसं मी सांगितलं की माझा अनुभव की माझ्याजवळ माझे फोटोज नाही आहेत, सो मला ज्यावेळेस माझ्या मुलाचे फोटो बघायला मजा येते किंवा मला असं समाधान मिळतं की तो होता तसा माझ्या नजरेसमोर आज मी त्याला बघू शकते, जरी तो आज माझ्यापेक्षा म्हणजे लिटरली उंचीने माझ्यापेक्षा मोठा झालाय, बट स्टील ते असतं ना की तो एवढासा होता आणि आज तो एवढा मोठा झालाय, तर तो ट्रान्झिशन आपल्याला बघायला मिळतं. आणि त्यातल्या त्यात ज्यावेळेस तुम्हाला 1 किंवा 2 मुलं असतात त्यावेळेस ते विचार करायला ना आपल्याला वेळ मिळतो. पूर्वीच्या काळी हे व्हायचं नाही, कारण मुलंच घरात तेवढी असायची, जॉईंट फॅमिली असायचं, एका घरात 15-15, 20-20 मुलं असायची, तर मुलं लहानचे मोठे कधी झाले ते कळायचे नाही. पण आत्ताच्या फेजेसच पूर्ण वेगळा आहे, कारण आत्ता आपल्याला छान आयुष्य आनंदात जगण्यासाठीच्या ज्या गोष्टी असतात, आठवणी, त्या आपल्याला फोटोंमधनंच मिळतात. आणि मला ॲक्च्युली एक अनुभव सांगायला आवडेल की आत्ता आपण बघितलं की लॉस एंजलिसला जे काही झालं आहे, तर तिथे ना एक फोटो आला. मी आता बऱ्याच इंस्टाग्रामवर सर्फ करत होती, तर ते जे फायर फायटर होते ना त्यांच्यापैकी एका फायर फायटरने त्याला दिसले तर अल्बम्स, फोटोचे अल्बम्स त्याने सांभाळून ते बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे. कारण का तर ज्यावेळेस कदाचित तो पण त्याला, तो जो फायर फायटर होता त्याच्यासाठी पण फोटो तेवढे इम्पॉर्टंट आहेत. कारण का तर त्या आगीत पूर्ण सर्व जळालेलं आहे आणि ते जे काही अल्बम आहेत आता उरलेले ज्या पण फॅमिलीचे, त्याच्यासाठी त्या फॅमिलीसाठी ती लाईफ टाईम मेमरी आहे. कारण का तर ते परत तसंच कधीच नाही होणार आहे. हां, परत सर्व बांधलं जाईल, सर्व होऊ शकतं, बट ते जे अल्बम्स होते की ते त्यांच्या आयुष्यभराचं होतं, तर ते त्यांच्याजवळ परत आलेलं आहे. ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट मला नाही वाटत की व्हॅल्यू फोटोची कुणी अजून दुसरी व्यक्ती करू शकते म्हणून. हा ना, ते ज्याला ठेस लागते त्याला समजतं की दुखणं काय असतं. एक्झॅक्टली. तोपर्यंत लोकांना नाही समजत की अरे, पण आपण दुसऱ्याच्या चुकांमधून स्वतः शहाणं व्हायचं असतं. कारण आपल्याला आयुष्य तेवढं नाहीये की प्रत्येक चूक आपण स्वतः करून बघावी. हो, बरोबर. म्हणजे आणि अशा चुका की ज्यातनं आपल्याला फक्त लॉस होणार आहे, तर हा ना. आणि ती अशी गोष्ट आहे, डेथ ही अशी गोष्ट की मी रिवर्ट नाही करू शकत. काही इतर गोष्टी मी काही, चला माझी वस्तू तुटली मी त्याला परत बनवली, बरोबर, माझं काही खेळलं हरवलं तर नवीन घेतलं, बरोबर. पण ती गोष्ट अशी आहे की तुम्ही नाही ना करू शकत. देवाने अजून केवढं सायन्स प्रगतच झालं की ती गोष्ट रिवर्ट करणं नाही. आणि कसं होतं ना की माणूस, जी व्यक्ती आपल्या आयुष्यातनं जाते ना, शेवटी आपण फक्त तिचा फोटोच बघू शकतो, दुसरं आपण काहीच करू शकत नाही. आणि त्या फोटोमधल्या ज्या आठवणी आहेत त्याच आपण रिकॉल करू शकतो. तर फोटो हे प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचं आहे, फक्त ती व्यक्ती गेल्यानंतर त्याचं महत्त्व जास्त असतं सोबत असण्यापेक्षा. ना, म्हणून वेळेवर शहाणं व्हावं सगळ्यांनी. आणि मॅडम, ह्या प्रोफेशनमध्ये मग तुम्हाला असं वाटतं की मला एक संबंध आहे ह्यामध्ये की आपलं चाइल्ड फोटोग्राफी तुम्ही एक वेगळं सांगितलं, न्यूबॉर्न फोटोग्राफी एक वेगळं सांगितलं, प्रेग्नन्सी फोटोग्राफी तुम्ही फेजेस सांगितल्या, बरोबर. म्हणजे की एज ग्रुप काय असतो म्हणजे न्यूबॉर्न फोटोग्राफीचा? सो बेसिकली न्यूबॉर्न फोटोग्राफी जे करायचं असतं, तर ते बाळ जन्माला आल्यानंतर साधारण एक 5-7 दिवसात बाळाची हेल्थ आपल्याला कंडिशन कळते की सर्व व्यवस्थित आहे. आणि मग त्यानंतर साधारण 1 महिन्याच्या आत केलेलं जास्त बेटर असतं. म्हणजे 15 ते 20 दिवसात, 5 ते 15 दिवसात जर शूट केलं तर ते जास्त प्रोडक्टिव्ह होतं. त्याचं रिझन असं की 15 दिवसापर्यंत बाळ खूप छान झोपत असतं
बरोबर. त्याला आपण ज्यावेळेस मुवमेंट करतो ड्युरिंग द शूट, तर त्या गोष्टीने तो डिस्टर्ब नाही होत. त्याचा जो स्लीप पॅटर्न असतो तो ऑलमोस्ट 24 आवर्स पैकी अराउंड 20 to 21 आवर्स हा स्लीप पॅटर्न असतो. बरोबर. आणि त्यामुळे जे शूट आपण करतो तर त्या शूटला खूप जास्त वेळ आपल्याला लागत नाही आणि त्यामुळे खूप जास्त वेळ बाळाला पण आपल्याला त्या पोझिशनमध्ये ठेवण्याची गरज नाही पडत. खूप स्पीडमध्ये शूट ते कम्प्लीट होऊ शकतं. तर त्यामुळं असं आहे. पण तरी पण आता तुम्ही हा जो टाइम पिरियड सांगितला तो खूपच म्हणजे अर्ली आहे. हां, खूपच अर्ली आहे. पण आपल्याकडे तेच ना, मग आपण जसं बोललो की लोकांना नजर लागेल, तर त्याला तुम्ही कसं बघता? नजर लागणं ही कन्सेप्ट जी आहे आपल्याकडे, ॲक्च्युली कसं आहे ना की नजर लागणं म्हणजे काय, तर थोडं सोप्या भाषेत सांगायचं तर ॲटमॉस्फिअरमधल्या ज्या निगेटिव्ह एनर्जीज आहेत त्याच्यामुळं बेबीवर तो परिणाम होतो. त्याचं रिझन असं की ज्यावेळेस आपण न्यूबॉर्न फोटोशूट करतो तर आपल्या सर्वांमध्ये सगळ्यात जास्त कोण एनर्जी सेन्स करू शकत असेल तर ते न्यूबॉर्न बेबी असते. कारण का, तर त्यांच्यासाठी तोच एक मेजर आपण म्हणू शकतो की पॉवर असते की ते ॲटमॉस्फिअरमधल्या एनर्जीजमधनं रिॲक्ट करत असतात. म्हणजे कसं, तर ज्यावेळेस आपण शूट करतो तर शूट करत असताना जर सपोज मी बाळाला हँडल करते आणि पॅरेंट्स असतील, ग्रँड पॅरेंट्स असतील किंवा अजून माझे असिस्टंट्स असतील, त्यांच्यापैकी एक जरी व्यक्तीला माझ्यावर डाऊट असेल तरी ते बाळाला समजतं. कारण का, तर बाळ ते ती निगेटिव्हिटी आहे ना, तर ती ते सेन्स करू शकतो. आणि पूर्वीच्या काळी काय व्हायचं की ज्यावेळेस 1.25 महिना आपण म्हणतो ना, तर त्यावेळेसच्या लोकांमध्ये ना पॉझिटिव्ह एनर्जी पण तेवढीच होती आणि निगेटिव्ह एनर्जी पण तेवढीच होती. म्हणजे ज्या एनर्जीज होत्या ना त्या खूप स्ट्रॉंग होत्या ॲटमॉस्फिअरमधल्या आत्ताच्या कम्पॅरिझनमध्ये. तर त्यामुळं मग त्या निगेटिव्ह एनर्जीजमुळं बाळाला लवकर त्रास व्हायचा. आणि मग ते निगेटिव्ह एनर्जी सोक केल्यानंतर ऑब्व्हियसली ज्यावेळेस आपण ज्यावेळेस खूप निगेटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये असतो, म्हणजे आपण खूप निगेटिव्ह कुणाशी निगेटिव्ह चर्चा होत असेल तर आपली एनर्जी जर आपण चेक केली ना, तर डिस्कशन नंतर ज्यावेळेस आपण शांत बसतो ना, आपण ड्रेन झालेलो असतो. सायमल्टेनियसली ज्यावेळेस आपण आपल्या फॅमिली फ्रेंड्ससोबत खूप गप्पा मारतो, हसत असतो, तर आपण कंटिन्यू 5 तास पण फुल एनर्जीमध्ये असतो आणि सगळे गेल्यानंतर पण आपली एनर्जी लेवल खूप हाय असते. सो त्या एनर्जीज असतात सर्व. तर ह्या एनर्जीज कशा आहेत तुमच्या ॲटमॉस्फिअरमध्ये त्याच्यानुसार ते होतं. सो म्हणून मी जनरली ज्या क्लायंट्सला डाऊट असतो मी त्यांना सजेस्ट करते की तुम्ही एकदा म्हणजे स्टुडिओला व्हिजिट करा. कारण का, तर स्टुडिओमध्ये आल्यानंतर आजपर्यंत मला सर्वांकडनं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला आहे की खूप छान वाटतं, खूप पॉझिटिव्ह वाटतं. सो ती एनर्जी टिकवण्याचा नक्कीच आम्ही आमच्या स्टुडिओत प्रयत्न करत असतो. आणि त्यामुळं मग ती एनर्जीमधनं ऑटोमॅटिक क्लायंट पॉझिटिव्ह झालेले असतात. तर मला असं वाटतं की ज्यावेळेस आपल्याला आपल्या बेबीचं शूट करायचं आहे तर जी व्यक्ती शूट करणार आहे तिच्यासोबत बोलल्यानंतर तुम्हाला किती पॉझिटिव्ह वाईब्स येत आहेत त्याच्यावरनं डिसिजन घेणं जास्त बेटर राहील. मग आता हा तुम्ही चांगला पॉईंट म्हणलात की पॅरेंट्स आहेत, खूप महत्त्वाचा रोल वाटतोय मला. मग असा जेव्हा आपल्याला म्हणजे एखाद्याला करायचं की मला न्यूबॉर्न फोटोग्राफी करायची आहे, मग त्याने त्या फोटोग्राफर कसा चूज करावा, की त्यामध्ये काय स्किल्स असावे आणि काय? ॲक्च्युली कसं आहे ना की याच्यात मला थोडंसं माझी स्टोरी सांगायला आवडेल की ज्यावेळेस मी न्यूबॉर्न फोटोग्राफी करायचं असं ज्यावेळेस मी डिसिजन घेतलं तर त्यावेळेस मी माझा पहिला टॉपिक म्हणजे पहिलं माझं डिसिजन मी हे घेतलं की मला एज्युकेशन घेणं खूप गरजेचं आहे. कारण का, तर ज्यावेळेस मी 2016ला हे डिसिजन घेतलं तर भारतामध्ये कुणीही न्यूबॉर्न फोटोग्राफी शिकवत नव्हतं. जे पण मेंटॉर्स होते ते इंटरनॅशनल मेंटॉर्स होते. कारण का, तर आज जवळपास 25-30 वर्ष झाले फॉरेनमध्ये न्यूबॉर्न फोटोग्राफी स्टार्ट होऊन, आणि आपल्याकडं त्यावेळेस ते जस्ट सुरुवात होती, कोणी जास्त करत नव्हतं. तर एज्युकेशनमधनं बेनिफिट काय होतं की तुम्ही ज्यावेळेस एखाद्या फोटोग्राफरकडनं शिकतात, म्हणजे माझं पहिलं वर्कशॉप मी बँगलोरला जाऊन केलं. म्हणजे माझ्या आयुष्यातलं मी पहिलं वर्कशॉप केलं फोटोग्राफीचं, तर ते पण मी बँगलोरला जाऊन एका इंटरनॅशनल मेंटॉरकडनं घेतलं. आणि त्यापूर्वी म्हणजे मी जवळपास 2018ला हे वर्कशॉप केलं, तर 2016 ते 18 मी ऑलमोस्ट प्रत्येक महिन्यात 3 ते 4 ऑनलाईन वर्कशॉप्स करत होती न्यूबॉर्न फोटोग्राफीचे. मग ते लाईव्ह असतील किंवा रेकॉर्डेड असतील. लाईव्ह म्हणजे लिटरली असं होतं की मी आपल्याकडे रात्र आणि तिकडे दिवस, सो मी लेट नाईट अर्ली मॉर्निंग उठून मला ते वर्कशॉप्स करावे लागायचे. पण आपण म्हणतो ना की कनेक्ट होणं
त्या सब्जेक्ट सोबत कनेक्ट होणं. म्हणजे काय तर न्यूबॉर्न सोबत कनेक्ट होण्यासाठीचा जो पॉझिटिव्हिटी आहे ना ती मला मिळत नव्हती फक्त ऑनलाईन. मला पूर्ण प्रोसेस कळत होती की कसं करायला पाहिजे, कशा पद्धतीने बेबीला होल्ड करायला पाहिजे. पण ज्यावेळेस मी एक इन पर्सन वर्कशॉप केलं त्या वर्कशॉपने माझी पूर्ण लाईफ चेंज केली. म्हणजे लिटरली ते 2 दिवसाचं वर्कशॉप मी ज्यावेळेस केलं आणि मी ज्यावेळेस बघितलं की ॲक्च्युली बेबीला न्यूबॉर्नला कसं हँडल केलं जातं, तर मी ज्या गोष्टी ऑलरेडी शिकली होती त्या गोष्टी मला जास्त चांगल्या पद्धतीने समजू शकल्या आणि मी विचारू शकले. ज्यावेळेस आपण इन पर्सन वर्कशॉप करतो ना, शिकतो, तर त्यावेळेस ते विचारता येतं आपल्याला आणि ऑब्झर्व आपण करू शकतो की कशा पद्धतीने कुठे होल्ड केलं आहे, किती टाईट बांधलेलं आहे, रॅप केलेलं आहे. सो ह्या सर्व गोष्टी शिकल्यानंतर जास्त पॉझिटिव्हली तुम्ही काम करू शकता. तर आणि सेकंड की माझं बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स झाल्यामुळं तो जो आर्टचा टच आहे, म्हणजे कंपोजिशन असेल, लाइटिंग असेल, कलर एस्थेटिक्स असतील, तर तो माझा मी प्लस त्याच्यातनं मी घेतला. सो असं तुम्ही जर कंबाईन करू शकलात तर ते खूप छान प्रोफेशन आहे. आणि एज्युकेशन म्हटलं तर न्यूबॉर्न फोटोग्राफी असा एक टॉपिक आहे की ज्यामध्ये एकमेव टॉपिक आहे की ज्यामध्ये सब्जेक्टला तुम्हाला स्वतःला हँडल करायचं असतं ॲज अ फोटोग्राफर. आणि असा सब्जेक्ट की जो या जगातला सगळ्यात इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. म्हणजे त्या फॅमिलीसाठी त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट काहीच नसतं. म्हणजे लिटरली त्याची काळजी घेण्यासाठी जे पण लोक घरात असतात ते ऑलवेज दे आर रेडी ऑन देअर टोज असं असतं. तर ती मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्यामुळं शिक्षण घेतल्याशिवाय फोटोग्राफी करणं हे बिलकुल मी सजेस्ट करणार नाही. आणि ज्यावेळेस न्यूबॉर्न फोटोग्राफी आपल्याला करायची आहे तर त्याच्यात काय काय शिकणं गरजेचं आहे. तर बेबीला हँडल कसं करायचं, बेबीला सेफली रॅपिंग कसं करायचं, सेफ लाइटिंग कुठली सेफ आहे, या सर्व गोष्टी ज्यावेळेस एखादा फोटोग्राफर शिक्षण घेतो त्यावेळेस त्याला माहीत होतात. आणि त्यामुळे मग ज्यावेळेस पॅरेंट्स असतात, पॅरेंट्सने काय काय चेक केलं पाहिजे की सर्वात महत्त्वाचा की ज्या फोटोग्राफरकडनं तुम्ही फोटो काढून घेताय त्याने एज्युकेशन घेतलं आहे का, त्याला सेफ्टी मेजर्स माहिती आहे का, त्याने सेफ्टीची ट्रेनिंग घेतली आहे का, प्लस त्याच्याकडं जे इक्विपमेंट्स तो यूज करतो आहे, जे प्रॉप्स यूज करतो आहे त्याची क्वालिटी कशी आहे. आणि त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट की त्याचा हायजीन मेंटेन कसा होतो. बरोबर. कारण का तर ज्यावेळेस आपण पेडियाट्रिशियनकडे जातो तर त्यावेळेस पेडियाट्रिशियन प्रत्येक बाळाला चेक करण्याच्या आधी हात सॅनिटाईज करतो आणि मग बाळाला यूज केलं जातं. सेकंड इम्पॉर्टंट की ज्यावेळेस पण बाळाला त्यांना काही प्रोसिजर्स करायच्या आहेत तर ते हँड ग्लोव्ज घालतात. किंवा ते जे काही फॅब्रिक्स यूज करतात तर ते एका बाळासाठी एकच यूज होतं. एव्हरी टाइम ते चेंज करत असतात. तर सायमल्टेनियसली न्यूबॉर्न फोटोग्राफर म्हणून आपली पण ही जबाबदारी आहे की ज्या गोष्टी आपण यूज करतोय त्या किती क्लीन आहेत. कारण का तर बऱ्याचदा असं होतं की ही गोष्ट जर एज्युकेटेड फोटोग्राफर नसेल, म्हणजे ज्यांनी काही एज्युकेशन घेतलं नसेल, तर त्यांना ह्या गोष्टीच माहीत नसतात. तर पॅरेंट्सने हा प्रश्न करणं खूप गरजेचं आहे की मग त्याचं स्टुडिओ मेंटेनन्स कसं आहे, स्टुडिओ क्लीन कसा ठेवतात, किंवा फोटोग्राफरला एक्सपिरियन्स किती आहे, म्हणजे किती ट्रेनिंग त्याने घेतलेलं आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट की हायजीन ते कसं मेंटेन करतात. कारण बऱ्याचदा काय होतं की आपल्याकडं नाही म्हणता येणार, बट कॉस्ट इश्यू हा सगळ्याच ठिकाणी येतो. म्हणजे पॅकेज ज्याचं कमीत कमी त्याच्याकडनं आपण फोटोशूट करून घेणं ही सर्वात महत्त्वाची आणि चुकीची गोष्ट आहे. कारण का तर डेफिनेटली प्रत्येकाचे काहीतरी बजेट्स असू शकतात. तर बजेटसोबत आपल्या बाळाचं आयुष्य जास्त महत्त्वाचं आहे हे पण मला असं वाटतं. कारण का तर ते रिस्क फॅक्टर जर बाळाला कसं होल्ड करतात, कुठल्या पोझिशनसाठी कशा पद्धतीने हँड्सची फोल्ड असतात, लेग्सचे फोल्ड असतात, ह्या पोझिशन्स वाईज चेंजेस आहेत. म्हणजे त्याच्या ट्रिक्स आहेत ॲक्च्युली. कारण का तर आपल्याला दिसतं की बाळ छान झोपलेलं आहे, बट एफर्ट्स म्हणजे काय तर याच्यासोबत ना सायकोलॉजी स्टडी पण असतो. मग त्यात तो सायकोलॉजी स्टडी स्वतःचा असतो सगळ्यात पहिले, सेकंड बाळाचा, थर्ड पॅरेंट्सचा, आणि फोर्थ आजूबाजूला आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये जे पण लोक आहेत त्यांचा. म्हणजे हा पूर्ण आपण म्हणू शकतो की हा एक बंच आहे की ज्याच्यात तुम्हाला सायंटिफिकली, मेंटली, फिजिकली पण तुम्ही फिट असणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही बाळाला घेऊन उठताय, बसताय,
तर तुम्ही बाळाला तितक्या कॉन्फिडेंटली आणि प्रोटेक्टिव्हली होल्ड करणं पण गरजेचं आहे. सो असे खूप मेजर फॅक्टर्स आहेत की ज्यामध्ये पॅरेंट्सने बघण्यासारख्या गोष्टी आहेत की तो फोटोग्राफर किती स्टेबल आहे मेंटली, त्या फोटोग्राफरचा स्टुडिओ किती क्लीन आहे, त्या फोटोग्राफरचा हायजीन प्रॅक्टिस काय आहे, त्या फोटोग्राफरची सेफ्टी प्रॅक्टिस काय आहेत. तर ह्या सर्व गोष्टी बघणं खूप गरजेचं आहे पॅरेंट्सने. तर मॅडम तुमच्या ओव्हरऑल सगळ्या माहितीनुसार मला असं वाटतं की हे खूप जबाबदारीचं काम आहे आणि न्यूबॉर्नची जबाबदारी तुम्ही म्हटला की सगळे त्याचे फॅमिली मेंबर्स ते असतात त्यांच्यासाठी ती सर्वात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे, त्याला काही धक्का लागू नये. मग पण बाळ तर खूप सेन्सिटिव्ह असतं, ते स्किन सेन्सिटिव्ह असते, मग तुम्ही काय प्रिकॉशन घेतात त्याला सेफ ठेवण्यासाठी? सो बेसिकली ज्यावेळेस आपण न्यूबॉर्नचं फोटोशूट करतो तर त्यासाठी जे मटेरियल आपण यूज करत असतो तर त्यात जे पण फॅब्रिक्स आपण यूज करतो तर ते सॉफ्ट असणं गरजेचं आहे, ते स्ट्रेचेबल असणं गरजेचं आहे, किंवा ते असे असावेत की ज्याने काही स्किनला ॲलर्जी होण्याचे चान्सेस नसावेत. बरोबर. आणि प्लस ज्यावेळेस पण आपण ते शूट करतोय तर जे पण मटेरियल आपण यूज करतोय, जे पण फॅब्रिक्स, कॉस्ट्युम्स जे पण आपण यूज करतोय तर ते प्रत्येक शूट नंतर क्लीन होणं गरजेचं असतं. बरोबर. म्हणजे असं नाही की नुसतंच फॅब्रिक्स, पण जो स्टुडिओ आहे तर त्याला डेली क्लिनिंग होणं गरजेचं आहे, प्लस डेली डस्टिंग, वेट वायपिंग, असं म्हणजे आपण म्हणू शकतो की आपण आपल्या घरात जी काळजी घेतो, घरात लहान मुलं असल्यानंतर ती पूर्ण काळजी स्टुडिओत घ्यावी लागते. बरोबर. म्हणजे कारण कसं होतं की आपण ज्यावेळेस स्टुडिओबद्दल बोलतो तर आपल्याकडं कन्सेप्ट असं आहे की ऑफिस काइंड ऑफ आपण त्याला कन्सिडर करतो, पण तो ॲक्च्युली ऑफिस काइंड ऑफ त्याला कन्सिडर करून चालत नाही. कारण त्याचं जे डेली क्लिनिंग असतं तर ते ऑफिसच्या फॉर्मॅटमध्ये न करता ते घराच्या फॉर्मॅटमध्ये करणं गरजेचं असतं. आणि त्यामुळं तो स्टुडिओ जर क्लीन असेल तर तिथे डस्ट नसणार आहे, तिथे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस रिड्यूस होतात. आणि त्यामुळे मग पॅरेंट्स आल्यानंतर त्यांना तिथं असं घरात सारखं फिलिंग येतं, ऑटोमॅटिक येतं. कारण का तर त्या प्रत्येक वस्तूची घेतलेली काळजी ही त्यांनी बघितली की त्यांचा आपल्यावरचा कॉन्फिडन्स जास्त वाढतो. बरोबर. म्हणजे ते पण गोष्टी पॅरेंट्सला बघावं लागतात. म्हणजे लगेच असं नाही की कॉलवर डील केली की अरे आपण लग्नाचे फोटोग्राफर कसे चूज करतो, कोण अवेलेबल आहे. बरोबर. ॲक्च्युली कसं होतं ना की ज्यावेळेस आपण ॲज अ फोटोग्राफर म्हणून पॅरेंट्ससोबत बोलतो तर माझा पर्सनली एक्सपिरियन्स असा आहे की जर मी खूप प्रोफेशनली मला स्वतःला प्रेझेंट करते आहे, म्हणजे काय तर प्रोफेशनली मला काय काय गोष्टी प्रेझेंट करणं गरजेचं आहे, तर क्लायंटला मला हे सांगणं गरजेचं आहे की मी सर्टिफाईड न्यूबॉर्न फोटोग्राफर आहे, मी मल्टिपल इंटरनॅशनल मेंटॉर्सकडनं इन पर्सन ट्रेनिंग घेतलं आहे, मी फक्त तेवढंच नाही तर मी दरवर्षी स्वतःला अपग्रेड करत असते. म्हणजे एज्युकेशन हे जे आहे ना हे एंडलेस आहे. कारण त्याचं रिझन असं आहे की हे जे प्रोफेशन फक्त हेच प्रोफेशन नाही, आज प्रत्येक प्रोफेशनमध्ये तुम्हाला अपग्रेड होणं खूप गरजेचं असतं. म्हणजे काय होतं की जर तुम्ही त्याच गोष्टी त्याच पद्धतीने वर्षानुवर्ष करत असाल तर नंतर तुमची डिमांड कमी होत जाते. सो त्याच्यामुळं शिक्षण, कारण का तर त्या वस्तू वापरण्याचं, त्या बेबीला हँडल करण्याच्या, त्या सायकोलॉजीच्या अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला कंटिन्युअस शिकत राहणं गरजेचं असतं, कारण ते दरवर्षी चेंज होत असतं. तर तो जो एज्युकेशनचा पार्ट आहे तो तुम्ही एक्सप्लेन करणं की तुम्ही काय काळजी घेतायत, तुम्ही कशा पद्धतीने शूट करणार आहात, हे आपण फोनवर जरी त्यांना एक्सप्लेन करू शकलो तरी चालतं. आणि ज्या क्लायंट्सला अजून काही डाऊट्स आहेत ते होम व्हिजिट करू शकतात. बट न्यूबॉर्न फोटोशूटच्या दरम्यान ना आपण म्हणू शकतो की पॅरेंट्सला ना स्टुडिओ व्हिजिट करण्यासाठी यायला वेळ नसतो. पण ज्या गोष्टी आपण करतो म्हणजे स्टुडिओ क्लिनिंग असेल, फॅब्रिक क्लिनिंग असेल, बेबी हँडलिंग, तुमचं एज्युकेशनमुळे तुम्ही कशा पद्धतीने, म्हणजे ते ओव्हरऑल पॅकेज असतं की ज्यामध्ये तुम्ही क्लायंटसोबत पहिले बोलणं की ह्या गोष्टी अशा आहेत की तुम्ही शांत राहणं गरजेचं आहे, तुम्ही जितके रिलॅक्स असणार तेवढं शूट छान होणार. म्हणजे हा सर्व पार्ट जर तुम्ही ओव्हर द कॉल त्यांना शेअर केला तर त्यातनं बेनिफिट हे होतं की तुमच्यावरचा कॉन्फिडन्स हा वाढतो. आणि प्लस प्रोफेशनली मी जे म्हटली की प्रोफेशनली तुमचा प्रेझेन्स कसा आहे, तुम्ही आज सोशल मीडिया किती इम्पॉर्टंट हे प्रत्येकालाच माहिती आहे. सो सोशल मीडियासोबत तुम्ही एक रिस्पॉन्सिबल प्रोफेशनल आहात याच्यासाठीच्या काही टर्म्स आहेत की तुमचा गुगलवरचा प्रेझेन्स कसा आहे, तुमच्या गुगलवरचे रिव्ह्यूज कसे आहेत, तुमची वेबसाईट कशी आहे,
तुम्ही तुमच्या वेबसाईटमध्ये किती इन्फॉर्मेशन देऊ शकतात, तर ती सर्व इन्फॉर्मेशन देणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आज मी प्राऊडली सांगू शकते की माझे 99% क्लायंट असे आहेत की मी त्यांच्यासोबत फोनवर बोलल्यानंतर आमचं फोनवरच कन्फर्मेशन येतं आणि ते डायरेक्ट ऑन द डे ऑफ शूट स्टुडिओला व्हिजिट करतात. तर ऑलरेडी सगळं तुमची इन्फॉर्मेशन बघितलेली असेल ना तुमच्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर. बरोबर. आणि कसं होतं की तो जो कॉन्फिडन्स आहे ना तो बिल्ड करण्यासाठी एफर्ट्स घ्यावे लागतात. म्हणजे असं नाही आहे की तुम्ही वरवर बोललेत तर, कारण तुमचा जो अभ्यास असतो तर तो अभ्यास तुमच्या बोलण्यातनं दिसला पाहिजे. म्हणजे मला सांगायला आवडेल की मी आत्ता 2023 मास्टर ऑफ फाईन आर्ट्स इन फोटोग्राफी इन न्यूबॉर्न फोटोग्राफी कम्प्लीट केला. सो त्याच्यामुळे मग माझा जो आणखी अभ्यास झाला त्याबद्दल, त्याच्यामुळे आणखी मला क्लायंटशी बोलताना मी छान त्यांना एक्सप्लेन करू शकते आणि त्यांना माझ्यावर कॉन्फिडन्स येण्यासाठी त्या गोष्टी इनफ असतात. सो एज्युकेशन हा जो पार्ट आहे ना हा खूप इम्पॉर्टंट आहे न्यूबॉर्न फोटोग्राफीमध्ये. पण बाळाला ते लाइटिंग जे आपण यूज करतो त्याचा त्रास होत नाही मॅडम? ॲक्च्युली पूर्वीचे जे इक्विपमेंट्स होते म्हणजे लाईट्स असतील, कॅमेरा असतील, त्याच्या ज्या लिमिटेशन्स होत्या, तर टेक्नॉलॉजीमध्ये आता इतकी इम्प्रूव्हमेंट झाली आहे की ज्या लाईट आपण यूज करतो त्या रिफ्लेक्टेड लाईट यूज करतो, प्लस त्या इतक्या लो लाईट असतात की त्या फ्लॅश झाल्यानंतर आपल्यालाही कळत नाही की त्या कधी फ्लॅश झाल्या. आणि ते सर्व जे टेक्नॉलॉजी आहे म्हणजे लाईट्सच्या ज्या कंपनीज आहेत किंवा कॅमेरा कंपनीज आहेत ज्यामध्ये स्पेशली कॅमेराचं आता नवीन फीचर जे आलेलं आहे की शटरचा जो आवाज यायचा पूर्वी क्लिक क्लिक तो आता येतच नाही, त्यामुळं बेबीला डिस्टर्ब होत नाही. आणि अशा मेजर गोष्टी आहेत की ज्या तुम्ही टेक्नॉलॉजी वाईज पण स्वतःला साऊंड करणं गरजेचं असतं. तर त्या केल्यानंतर पॅरेंट्सला ऑटोमॅटिक त्या गोष्टींनी कुठल्याच गोष्टींनी डिस्टर्ब होत नाही आणि त्यामुळे ती सेफ लाईटिंग आपण इझिली करू शकतो. कारण आपण ज्यावेळेस नॅचरल लाईट यूज करण्याचा विचार करतो तर नॅचरल लाईटमध्ये आपल्याकडं स्पेशली भारतात क्लायमेटचे जे व्हेरिएशन्स आहेत ना खूप मेजर आहे. म्हणजे आपल्याकडे पावसाळाही तेवढा स्ट्रॉंग असतो, हिवाळाही तेवढाच असतो आणि उन्हाळाही तेवढाच असतो. तर नॅचरल लाईट सोर्ससाठी आपल्याला या 3 सीझनला वेगवेगळे चॅलेंजेस आहेत. म्हणून स्टुडिओ लाईट माझा प्रेफरन्स असतो की जेणेकरून ते सेफ पण आहेत आणि त्याने बाळाला कुठलंही हार्म होत नाही. बरोबर आहे. मग इक्विपमेंट जे तुम्ही आता मेन्शन केलं की इक्विपमेंट आपण नीट ठेवायला पाहिजे, तर नक्की त्याची काय अशी प्रिकॉशन तुम्ही वेगळी घेता की जेणेकरून ते इतर फोटोग्राफी इक्विपमेंट्सपेक्षा ते थोडेसे वेगळे राहतात? सो बेसिकली कॅमेरा आणि लाईट्स ह्या जर गोष्टी आहेत ह्या आपण डेली ज्यावेळेस शूट होतं तर त्यावेळेस ते यूज करताना आपण हात सॅनिटाईज करतोच आहोत. तर विदाऊट सॅनिटायझेशन आपण बाळाला टच करतच नाही. त्यामुळे जरी आपण इक्विपमेंट यूज करत असलो तरी पण त्याच्यासोबत सॅनिटायझर यूज करणं इज मस्ट. सेकंड की जे प्रॉप्स असतात ते डेली वेट वाईप होणं, ड्राय डस्टिंग होणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण ज्यामध्ये बाळाला प्लेस करतो ते जे मटेरियल्स आहेत ते क्लीन होणं गरजेचं आहे. सो हे जे इक्विपमेंट्स आहेत हे ओव्हरऑल आपण म्हणू शकतो की डेली आपल्याला क्लिनिंग, एवढंच एक माझं 1 लाइनर स्टेटमेंट असेल की डेली क्लिनिंग हेच त्याचं सोल्युशन आहे, दुसरं काहीच नाही. प्रिकॉशन घ्यायलाच हवी, कंपल्सरी प्रिकॉशन घ्यायला हवी. आणि स्पेशली जे पण मटेरियल जे बेबीच्या स्किनला टच झालेलं आहे, टच होतं, जसं की रॅप आपण यूज करतो, फॅब्रिक्स यूज करतो, ते कंपल्सरी वॉश करणं गरजेचं आहे. वॉश म्हणजे असं नाही आहे की ते फक्त म्हणजे ड्राय डस्टिंग करून नाही झालं. अरे हे तर 5 मिनिट यूज केले, नाही, अजिबात नाही. कारण का तर प्रत्येक बाळाची स्किन खूप डेलिकेट असते ना. सो म्हणजे एका बाळाचं जर स्किनला टच झालेलं मटेरियल आपण दुसऱ्याला, तर त्याला स्किन रॅशेस किंवा स्किन इन्फेक्शन होण्याचे पण चान्सेस असतात. सो ती काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि ते कसं त्याचे जे पार्ट्स आहेत, बॉडी पार्ट्स आहेत किंवा डोळे असतील, ते डेव्हलपिंग स्टेजमध्ये आहेत, डेव्हलप्ड नाही आहेत. बरोबर. ते त्या स्टेजला जर त्यांना काही प्रॉब्लेम झाला तर त्याला लाईफ टाईम त्याला तो सहन करावा लागू शकतो. बरोबर ना. आणि तो त्यालाच नाही, तो फोटोग्राफर म्हणून आपल्यालाही सहन करायला लागू शकतो, कारण त्या पॅरेंटकडनं आपल्याला ते रिव्ह्यूज मिळालेले असतात. आणि त्यामुळं ती काळजी घेणं न्यूबॉर्न फोटोग्राफर म्हणून खूप गरजेचं आहे. बरोबर. आणि पर्सनली आता मी जसं सोशल मीडियाच्या इंडस्ट्रीमध्ये काम करतो, तर मला असं वाटतं की सोशल मीडिया इज 99% सायकोलॉजी अँड 1% टेक्नॉलॉजी. बरोबर. असं काही वेगळं नाही त्यामध्ये की कोणी येऊन करू शकतो. इंस्टाग्राम वापरायला उद्या तुम्ही वापरताय, माझे मित्र वापरत आहेत, त्याचं वेगळं असं काय नाही आहे. पण मला असं काय तर त्यातलं माहिती आहे जे की मला ते डिफरन्शिएट करतं,
जी आहे सायकोलॉजी, की कुठल्या वेळेस काय करायला पाहिजे. तर तुमच्या ह्या प्रोफेशनमध्ये सायकोलॉजी किती इम्पॉर्टंट आहे? मी म्हणेल की सायकोलॉजी सगळ्यात मेजर पार्ट कव्हर करते. कारण का तर स्टार्टिंग फ्रॉम द फर्स्ट कॉल टिल लास्ट कन्व्हर्सेशन, म्हणजे लास्ट शूटचा एंड होईपर्यंत तुम्हाला खूप जास्त बोलणं, एक्सप्लेन करणं गरजेचं असतं. कारण का तर ज्या सब्जेक्टचं आपण शूट करणार आहोत म्हणजे न्यूबॉर्न बेबी, ते इतकं डेलिकेट आहे की त्याच्याबद्दल हजारो प्रश्न पॅरेंट्सच्या मनात असतात. प्लस मी जसं मगाशी सांगितलं की सायकोलॉजीमध्ये मेजर पार्ट बाळांचा असतो, की बाळ जे असतं ना ते ॲटमॉस्फिअरमधल्या वाईब्स सेन्स करू शकतं. बरोबर. तर ज्यावेळेस त्याच्यामध्ये ती एवढी मोठी पॉवर आहे, तर ते शूट स्मूथ होण्यासाठी मला बेबीला शांत करणं खूप गरजेचं असतं. त्याच्यात सर्वात पहिला सायकोलॉजीचा पार्ट येतो, तो माझा येतो. कारण का तर ज्यावेळेस मी बाळाला हातात घेते, तर ते बाळाला जर माझ्यावर कॉन्फिडन्स नाही आला तर ते माझ्या हातात शांतच राहणार नाही. म्हणजे काय होतं की ज्यावेळेस आपण फर्स्ट टाईम पॅरेंट बनतात, तर त्यावेळेस पॅरेंट्सला पण जर आपण विचारलं तर ते ज्यावेळेस पहिल्यांदा हातात घेतात तर त्यांना स्वतःला भीती वाटत असते की त्याला काही होणार नाही ना. आणि ज्यावेळेस असा सब्जेक्ट माझ्या हातात दिल्यानंतर पॅरेंट्सला भीती वाटणार नाही याची काय गॅरंटी. कारण का तर त्यांच्यासाठी मी अनोळखी असते. बट मी ज्या कॉन्फिडेंटने हातात घेते बाळाला, तर त्या बाळाला माझ्याकडनं ज्या वाईब्स जातात ना त्या पूर्ण पॉझिटिव्ह वाईब्स जाणं गरजेचं असतं. मी जर डिस्टर्ब असेल, म्हणजे काय तर मी स्टुडिओत एंटर करताना शूटसाठी माझ्या मागे असलेले सर्व जे प्रॉब्लेम्स असतील, प्रॉब्लेम्स नाही म्हणता येणार, पण माझे जे टास्क आहेत की ज्याच्यामुळे मला हे करायचं आहे ते करायचं आहे, मी डिस्टर्ब आहे, तर त्याचा इम्पॅक्ट बाळावर होणार आहे. तर मी ज्यावेळेस स्टुडिओमध्ये एंटर करते त्यावेळेस मी ते सगळं मागे सोडलेलं असतं, मला काहीच आठवत नाही. रादर मी ते आठवण्याचा प्रयत्नही करत नाही, की मी एकदा बाळाला हातात घेतलं की मी 100% फोकस असते. कारण का तर मी जितकी काम डाऊन असेल, मला त्यासाठी बऱ्याचदा असं होतं की बाळ खूप जास्त क्रँकी असेल बिकॉज ऑफ हेल्थ इश्यूज असेल किंवा काही असेल, तर त्यावेळेस मला सगळ्यात इम्पॉर्टंट रोल असतो की मी पेशंट राहणं. म्हणजे जरी बाळ खूप रडत असेल तरी मी तितकंच शांत राहणं, हा खूप मोठा अभ्यास आहे. कारण का तर हा जर मी नाही केला तर माझं शूट कधीच कंप्लीट होऊ शकणार नाही. आणि हे का होतं तर पॅरेंट्ससोबत आई बाबा येतात कधी कधी, किंवा पॅरेंट्स स्वतः स्पेशली फर्स्ट टाईम पॅरेंट्स जे असतात ना ते थोडे कॉन्शियस असतात. आणि बट ऑब्वियस म्हणजे त्यांच्या फिलिंग्सचा आपण रिस्पेक्ट करणं खूप गरजेचं आहे, पण त्यांना त्याच्यासोबत कॉन्फिडन्स देणं पण गरजेचं असतं की बाबा हे मी तुमचं बाळ हातात घेते, तर ते घेण्याच्या आधी मी त्यांची परमिशन घेते की मी घेऊ का. कारण पहिला माझं असं म्हणू शकतो की पहिला माइलस्टोन तो असतो की मी त्यांचं मन जिंकणं, की मी त्यांची परमिशन घेते बाळाला हातात घेण्याच्या आधी. तर ती परमिशन जास्त मेजर रोल प्ले करते, कारण त्यांच्या परमिशनशिवाय मी काहीच नाही करणार आहे हे त्याचं साईन असतं. आणि ज्यावेळेस मी ते हातात घेतल्यानंतर मी त्यांच्याशी बोलत असते की मी आता हे करणार आहे. म्हणजे मी जे पण करत असते ना मी त्यांच्याशी बोलत असते की मी काय काय करणार आहे, हे मी असंच करते. कारण का तर त्याचं रिझन असं आहे की बाळाला ह्या पोझिशनमध्ये कम्फर्टेबल होतं वगैरे. हे कम्युनिकेशन म्हणजे पॅरेंट्ससोबत की जितकं त्यांना आपण रिलॅक्स करू शकतो तितकं रिलॅक्स करणं. पण तरी सपोज असं होऊन जातं की दोघांपैकी एक जण थोडंसं जास्त इमोशनल असतं, तर मग कधी कधी मला असं करायला लागतं की मी त्यांना सांगते की तुमच्यापैकी तुम्ही इथे थांबा आणि एका जणाला थोडंसं डिस्टन्सवर मी बसवते की जेणेकरून ते मला दुरून न बघू शकतील. मी असं नाही करत की त्यांना डायरेक्ट दुसऱ्या रूममध्ये मी पाठवून देईल. त्याचं कारण असं की त्यांना भीती वाटते आणखी. तर तो एक सायकोलॉजी स्टडी की मी त्यांच्याशी कशा पद्धतीने बोलायला पाहिजे की त्यांच्या फिलिंग्स हर्ट होणार नाही. प्लस माझ्यासोबत जर माझे असिस्टंट्स असतील आणि माझ्या असिस्टंटपैकी एखादी व्यक्ती इमोशनल आहे, तर त्या व्यक्तीला मी तिथं न ठेवणार ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कारण मी त्या व्यक्तीला नक्कीच सांगू शकते की नाही तुम्ही आतच थांबा, तुम्ही इथे थांबू नका. कारण माझ्या ड्युरिंग द शूट ज्या लोकांच्या इमोशन्समुळं बेबीवर परिणाम होणार आहे त्या व्यक्तींना मी त्या रूममध्ये मी थांबण्याची बिलकुल परवानगी देत नाही. पॅरेंट्सला ते आपल्याला समजावून सांगणं गरजेचं असतं. म्हणजे सायकोलॉजी स्टडी हा खूप असतो की स्पेशली त्यांच्याशी बोलण्याची पद्धत, की तुम्ही कशा पद्धतीने बोलतायत की त्यांना हर्ट होणार नाही. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण एखादी गोष्ट खूप नितळ मनाने सांगतो पण समोरच्याला ते कळत नाही की नक्की काय होणार आहे.
म्हणजे का असं बोलतंय, का इतक्या रूडली, म्हणजे बऱ्याचदा असं होऊन जातं ना की आपण खूप नितळपणे सांगतो आणि रूडली बोलतो. तर ती पद्धत पण आपल्याला शिकावी लागते की पॅरेंट्ससोबत बोलायचं कसं. ओके. कारण म्हणजे मी हे सांगू शकते की नक्कीच मला आवडेल की मी ज्यावेळेस मी पहिलं शूट केलं त्यावेळेस मी जेवढी बोलत नव्हती त्याच्या आता जर मला कोणी बघितलं त्या दिवसानंतर तर ते विश्वासच ठेवू शकत नाही की मी इतकी बोलू शकते म्हणून. कारण का तर मी ईच अँड एव्हरी स्टेप पॅरेंट्सला सांगणं गरजेचं असतं आणि हा सायकोलॉजी स्टडी जास्त मेजर असतो. म्हणजे त्यात तिघांचा स्टडी असतो, म्हणजे पॅरेंट्स, स्वतः आणि बाळ. तर बाळ रिॲक्ट होतं आहे तर बाळाच्या रिॲक्शन्सवरनं हे समजणं गरजेचं आहे की नक्की बाळाला भूक लागली आहे, डायपर चेंज करायचं आहे, की त्याला भीती वाटते, की त्याला गार लागतं आहे, गरम होतं आहे. हे सर्व अभ्यास आहे. म्हणजे असं नाही आहे की त्याचे काही रूल्स आहेत की हे या पद्धतीने रडला म्हणजे त्याला गार लागतं आहे, या पद्धतीने रडला म्हणजे त्याला भूक लागली, असं काही नसतं. त्याच्यासाठी प्रत्येक बाळाचा वेगळा अभ्यास करावा लागतो. मग मॅडम मला असं वाटतं की मग ह्या प्रोफेशनमध्ये फिमेल्सला जास्त स्कोप आहे का? म्हणजे कारण ह्या जे तुम्ही सगळे जे पॉईंट्स टाकले ते मुलींमध्ये इनबिल्ट असतात. बरोबर. म्हणजे त्यांना देवाने त्यांना त्या भावना प्रधान त्यांना केलेलं आहे. चाइल्ड सोबत कसं राहायचं, कसं बोलायचं, त्यांची सायकोलॉजी कशी अंडरस्टँड करायची. कारण एक वेळ वडिलांना समजत नाही की बाळाला काय होतं, पण आईला लगेच समजतं की ह्याला भूक लागली. मग तुम्हाला असं वाटतं का की हे वुमन सेंट्रिक प्रोफेशन आहे म्हणून? ॲक्च्युली प्लस पॉईंट आपण नक्कीच म्हणू शकतो की फिमेल ओरिएंटेड इंडस्ट्री म्हणू शकतो. पण असं नाही आहे की यात मेल फोटोग्राफर्स नाही आहेत. यामध्ये बरेच असे मेल फोटोग्राफर्स आहेत की जे खूप चांगलं काम करत आहेत, की ज्यामध्ये ते एका नेक्स्ट लेवलला जाऊन त्यांनी पण एवढा अभ्यास केला आणि ते काम करतात. प्लस फिमेलचा डेफिनेटली प्लस पॉईंट मी हा म्हणू शकते की फिमेल जसं तुम्ही सांगितलं की थोडासा इमोशनल आस्पेक्ट थोडासा जास्त असतो आणि ऑटोमॅटिकली देवाने जी एक देणगी दिली आहे की ज्यावेळेस पण आपण कुणाच्या बाळाला बघायला जातो तर फिमेल बाई असेल तर तिच्या हातात लवकर बाळाला दिलं जातं पुरुषांपेक्षा. बट स्त्रिया ज्यावेळेस बाळाला हँडल करतात तर त्यांच्यात ते इनबिल्ट असतं. पुरुषांना ते थोडंसं शिकावं लागतं आणि ते शिकणं इम्पॉसिबल नक्कीच नाही आहे. आणि प्लस पॉईंट तर आपण म्हणू शकतो पॅरेंट्सच्या दृष्टीने, कारण का ज्यावेळेस एक फिमेल फोटोग्राफर असेल आणि ती बाळाला हँडल करत असेल तर तो कॉन्फिडन्स थोडासा लवकर वाढतो. ओके. आणि पुरुषांमध्ये काय होतं की पुरुषांमध्ये ते एकदा काम करायला लागले की तेही खूप छान पद्धतीने काम करू शकतात. कारण मी माझ्या नजरेसमोर असे कितीतरी मेल फोटोग्राफर्स आहेत की ते पण खूप छान काम करतात आणि पॅरेंट्स पण त्यांच्या कामावर खुश आहेत. म्हणजे प्लस नक्कीच फिमेलला असेल, बट असं नाही आहे की हे फक्त फिमेल ओरिएंटेड इंडस्ट्री आहे. हां, म्हणजे प्लस पॉईंट आहे, पण पूर्ण झुकलेलं नाही की मुलं इंटरेस्ट नाही करू शकत असं नाही आहे. नाही, असं बिलकुल नाही आहे. आणि मग अजून एक वाटतं की जे आता मुली बऱ्याचशा कोर्सेस करतात, ज्या गावाकडच्या मुली आहेत किंवा शहराकडच्या मुली असतील समजा, त्यांचं काय असतं की ते BSc करतात, MSc करतात किंवा कुठेतरी डॉक्टरांच्या हाताखाली जाणं असेल, कुठेतरी नर्सिंगचा कोर्स करणं असेल, तर तुम्हाला नर्सिंगचा कोर्स अशा करणाऱ्या मुलींना जास्त ॲडव्हान्टेज आहे का या गोष्टींमध्ये? कारण त्यांना ऑलरेडी नॉलेज आहे थोडंसं. हां, म्हणजे नर्सिंगमध्ये असणाऱ्या मुली नक्कीच यात प्लस होऊ शकतात. जसं की मी सांगितलं की माझं एज्युकेशन मास्टर ऑफ फाईन आर्ट्स इन न्यूबॉर्न फोटोग्राफी झालेलं आहे. तर डेफिनेटली मला माझ्या एज्युकेशनचा खूप फरक पडतो. मी बाळ हँडल करण्याच्या कंडिशन्समध्ये नाही, बट ओव्हरऑल आर्ट, कारण फोटोग्राफी इटसेल्फ इज अन आर्ट. तर मग आर्ट म्हणून ज्यावेळेस आपण त्याच्याकडे बघतो तर मी माझ्या एज्युकेशनचा कसा बेनिफिट करून घेऊ शकते. सो सायमल्टेनियसली नर्सिंग सेक्शनमधल्या ज्या फिमेल्स आहेत ते त्यांच्या सेक्शनमधला बेनिफिट घेऊन ह्या दुसऱ्या गोष्टी शिकू शकतात. जसं मी माझ्या आर्टचा यूज करून मी बाकी गोष्टी शिकले, तसं त्या नर्सिंग सेक्शनचा यूज करून आर्ट शिकू शकतात. म्हणजे इम्पॉसिबल तर नक्कीच नाही आहे, बट डेफिनेटली प्लस असणार आहे त्यांच्यासाठी. आणि म्हणजे तुम्ही क्लासेस पण घेता, म्हणजे टीचिंग फील्डमध्ये पण आहात, तर तो पण ह्या ज्या फोटोग्राफीचा आपण म्हणतो की फोटोग्राफी म्हणलं का फक्त फोटोग्राफी, पण टीचिंग पण एक पार्ट आहेच ना? हो, टीचिंग म्हणजे मी ॲक्च्युली टीचिंग सुरू करण्यामागं वेगळंच एक रिझन आहे की ज्यावेळेस मी न्यूबॉर्न फोटोग्राफी शिकले तर मी सांगितलं त्याप्रमाणे मी इंटरनॅशनल मेंटॉर्सकडनं शिकले. आणि ज्यावेळेस आपण इंटरनॅशनल मेंटॉर्सकडनं शिकतो तर त्यामध्ये लँग्वेज एक मेजर फॅक्टर असतो की ज्यामध्ये तुम्हाला इंग्लिशमधनंच ते शिकावं लागणार आहे. त्यामध्ये तुम्हाला
तिथं जे आहे मेंटर त्यांना आपण दुसऱ्या लँग्वेज आपल्या नेटिव्ह लँग्वेजमधनं त्यांना प्रश्न करू शकत नाही किंवा त्या मेंटरकडनं शिकायला जाण्याचा आपल्यात कॉन्फिडन्स येत नाही. कारण का तर आपल्याला ती एक भीती असते की मग आपल्याला समजेल की नाही. तर ज्यावेळेस मी न्यूबॉर्न फोटोग्राफी करायला लागले आणि बाकी जे फोटोग्राफर्स आहेत ज्यांच्यासाठी इंटरनॅशनल मेंटर्सचे सेशन जाऊन करणं ते करू शकत नव्हते, म्हणजे त्यांची हिंमत होत नव्हती. तर त्या ठिकाणी माझे हजबंड पण फोटोग्राफर असल्यामुळे त्यांना भरपूर जणांकडनं विचारण्यात आलं की ते मेंटॉर असल्यामुळे की तुम्ही वर्कशॉप घेणार का. आणि मग त्यावेळेस आम्ही हा विचार केला की आपण आपल्याकडे जे नॉलेज आहे ते जर आपण आपल्या नेटिव्ह लँग्वेजमध्ये देऊ शकत असू, म्हणजे हिंदी आणि मराठीत, तर नक्कीच आपल्याला इंडस्ट्रीला ग्रो करता येईल. कारण काय होतं ना की इंडस्ट्री कधी ग्रो होऊ शकते ज्यावेळेस कुणीतरी त्याचं नॉलेज देणारं असेल, म्हणजे त्याच्याबद्दल माहिती देणारं असेल. कारण एक काळ असा होता की फोटोग्राफीमध्ये पूर्ण नॉलेज कधीच कुणाला शेअर केलं जात नव्हतं. त्याचं रिझन पण असं होतं की त्यावेळेसची जी टेक्नॉलॉजी होती ती तेवढी इझी नव्हती जेवढी आत्ताची टेक्नॉलॉजी. म्हणजे टेक्नॉलॉजीबद्दल मी बोलते, आर्टबद्दल नाही. कारण इक्विपमेंट त्यावेळेस यूज करण्याची त्याची जी कॉस्ट होती त्याच्या कंपॅरिझनमध्ये आता आपण कॉस्ट खूप कमी आहे. आणि यूट्यूबसारखं इंस्टाग्राम यूट्यूब मीडिया पण आहे की ज्याच्यातनं आपण भरपूर शिकू शकतो. तर ते एक रिझन होतं की मी माझ्याकडे असलेलं नॉलेज जर मी देऊन आणखी माझ्यासारखे छान फोटोग्राफर्स बनवू शकत असेल किंवा त्यांना इन्स्पायर करू शकत असेल तर मला इंडस्ट्री ग्रो झालेली बघायला नक्कीच आवडेल. कारण का तर ज्यावेळेस आपल्यासोबत आणखी 100 लोक छान काम करतायत तर ते चॅलेंजिंग असतं. कारण का तर त्यावेळेस आपण आणखी काम चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. अदरवाईज कॉम्पिटिशन असेल आणि कॉम्पिटिशन असेल ना तरच ग्रोथ होते, कॉम्पिटिशन नसेल तर तिथं ग्रोथ नाही होत. बरोबर आहे. त्यामुळे ह्यालाही मग मॅडम तुम्ही म्हणतात की इक्विपमेंट घ्यावे लागतात, मग त्याला इन्व्हेस्टमेंट नक्की किती लागते? तर ज्यावेळेस आपण वर्कशॉप कुठल्याही मेंटॉरचं वर्कशॉप आपण करतो ना तर त्यावेळेस आपल्याला तिथं बऱ्याच गोष्टी शेअर केल्या जातात. तर त्यातला पहिला पार्ट असतो की किती म्हणजे कशा पद्धतीने ती फोटोग्राफी करायला पाहिजे, काय काय इक्विपमेंट्स मेजर आहे. तर मला सांगायला आवडेल की महाराष्ट्रातला पहिला प्रोफेशनल स्टुडिओ आम्ही 2017 सुरू केला, जो स्पेशली चाइल्ड फोटोग्राफीचा स्टुडिओ होता. म्हणजे तोपर्यंत कुणी असा स्पेशली स्टुडिओ तेवढा डिझाईन करत नव्हतं. तर त्यावेळेस तो आम्ही केला. कारण का तर आणि मी म्हणू शकते की 2017 म्हणजे असा काळ की ज्यावेळेस मी फोटोग्राफीमध्ये नव्हते. तर मी ॲज अ असिस्टंट म्हणून माझ्या हजबंडसोबत काम करत होते आणि मग मी 2018 मी सुरू केलं. पण त्यावेळेस जो आम्ही विजन ठेवला होता की एक प्रोफेशनल फोटोग्राफर म्हणून प्रेझेंट होणं खूप गरजेचं असतं. कारण आपण बिझनेस करणार आहोत आणि बिझनेस करताना आपल्याला जे गोष्टी करणं गरजेचं आहे त्या करणं डेफिनेटली गरजेचं आहे. म्हणजे इन्व्हेस्टमेंटबद्दल म्हणाल तर तुम्हाला एक स्टुडिओ स्पेस असणं गरजेचं आहे. प्लस तुम्ही एज्युकेशन घेतलं असेल तर तुम्हाला कळणार आहे की तुम्ही कुठले इक्विपमेंट्स घेणं गरजेचं आहे, काय लाईट्स यूज करतात, किती एरिया शूटसाठी लागतो. ह्या सर्व गोष्टींमध्ये मेजरली तुम्हाला एक स्टुडिओ स्पेस हवा आहे की जो तुम्ही चांगल्या एरियात आहे की जेणेकरून तुम्हाला तिथं इझी ॲक्सेस आहे पॅरेंट्सला येण्यासाठी. प्लस इन्व्हेस्टमेंटमध्ये म्हणाल तर तुम्हाला चांगला प्रोफेशनल कॅमेरा, प्रोफेशनल लाईट्स यामध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज करून चालत नाही. प्लस त्याच्यासाठी न्यूबॉर्न फोटोग्राफीसाठी जे प्रॉप्स लागतात तर प्रॉप्स ज्यावेळेस आपण घेतोय तर आपण ज्या सब्जेक्टबद्दल बोलतोय न्यूबॉर्न बेबी, तर तो इतका डेलिकेट सब्जेक्ट आहे ना की त्याच्यासाठी जे मटेरियल आपण यूज करतोय ना ते सगळ्यात बेस्ट क्वालिटी यूज करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण कॉस्ट सेव्ह करण्यासाठी लो क्वालिटीचे प्रॉप्स यूज करणं कधीच सजेस्ट केलं जाणार नाही कुठल्याच न्यूबॉर्न फोटोग्राफरकडनं. आणि मग ह्या सर्व इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण म्हणू शकतो की अराउंड अमाऊंट जर म्हणायची झाली तर कॅमेरा, लाईट्स, प्रॉप्स, सेटअप्स असं जर म्हटलं तर कमीत कमी 5 ते 7 लाख रुपये तर लागणार आहेत. बट त्याच्यापेक्षा म्हणजे यातली एखादी गोष्ट तुम्ही थोडं स्टेप बाय स्टेप तुम्ही स्टार्टिंगला कमी घेऊन मग ग्रो केलं तर चालतं. पण त्यातली सर्वात मोठी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पहिली इन्व्हेस्टमेंट जी आहे ती आहे एज्युकेशन. म्हणजे एज्युकेशनमध्ये जर तुम्ही स्पेंड नाही केले आणि तुम्ही फक्त स्टुडिओ सेट केला तर
तो जो प्रोफेशनल टच आहे तो मिळायला खूप वर्ष जातील. ओके. कारण का सेल्फ लर्निंगने आपल्याला खूप वर्ष स्पेंड करायला लागतात. एज्युकेशनने तो जो गॅप असतो तो आपण भरून काढू शकतो. बरोबर. तर एज्युकेशनमध्ये सर्वात पहिली इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे. कारण का तर एज्युकेशनमधनं तुम्हाला कळणार आहे की तुम्हाला नक्की काय काय घ्यायचं आहे आणि मग तुम्ही ते जे अमाऊंट आहे ती सेव्ह करू शकतात. पण आपल्याकडं एक आहे की कॅमेरा यूज करता येत असेल तर मी फोटोग्राफर आहे, तर असं नाही होऊ शकत. म्हणजे इवन वेडिंग फोटोग्राफी पण नाही करू शकत कुणी. ओके. कारण का तर कुणाच्या आयुष्याच्या त्या लाईफ टाईम मेमरीज आहे. कारण आणि ज्यावेळेस वेडिंग असं म्हणतो आपण, तर ते एकदा झाल्यानंतर होऊन गेल्यानंतर आपण जर नाही आउटपुट देऊ शकलो तर ते आपण आयुष्यभर परत नाही देऊ शकत कोणालाच. तर सेम इथे पण आहे की एज्युकेशन शिवाय जर तुम्ही करत असाल तर तुम्ही खूप मोठी रिस्क घेत आहेत. कारण ज्या सब्जेक्टला तुम्हाला हँडल करायचं आहे त्याला कसं हँडल करायचं, त्याच्यासाठी काय बेस्ट आहे हे जर माहीतच नसेल तर ते होऊच नाही शकत. बरोबर आहे. आता तुम्ही सगळं सांगितलं आत्तापर्यंत आपल्याला की बाबा इन्व्हेस्टमेंट किती लागते, शिकायचं कसं, एज्युकेशन किती इम्पॉर्टंट आहे, सायकोलॉजी कशी आहे. मग तुम्ही 2017-18 पासून तुम्ही सुरुवात केली करायला, त्यापासून आत्तापर्यंत खूप गोष्टी बदलल्यात. मग तुम्हाला काय वाटतं की इन द फ्युचर ह्या फोटोग्राफीच्या निशमध्ये हे जे मार्केट आहे कसं असणार आहे इंडियाचं? ज्यावेळेस मी 2018ला सुरू केलं त्यावेळेस खूप कमी फोटोग्राफर्स होते, न्यूबॉर्न फोटोग्राफर्स भारतामध्ये. आणि आज जी संख्या वाढली आहे ती प्रचंड प्रमाणात वाढली आहे. पण मी हे नक्कीच सांगेल की तो एक नुसताच ट्रेंड नाही आहे, ते फ्युचर आहे की जे ग्रोथ होणार आहे. म्हणजे त्याला कुठंही मरण नाही आहे. त्याचं रिझन हे की आपल्याकडं ज्यावेळेस मी न्यूबॉर्न फोटोग्राफी स्टार्ट केली त्यावेळेस खूप कमी पॅरेंट्स होते ज्यांना हा अवेअरनेस होता. आता ऑलमोस्ट प्रत्येक फॅमिलीमध्ये हा अवेअरनेस आहे की आपण न्यूबॉर्नचे फोटोशूट करून घेणं गरजेचं आहे. आणि ते वाढतंय, आणि ते कमी होत नाही आहे. सो फक्त त्याचं म्हणजे माझी रिक्वेस्ट हीच राहील सर्वांना की ज्यावेळेस पण फोटोग्राफर तुम्ही चूज करतायत किंवा तुम्ही फोटोग्राफर म्हणून बनायला पुढे यायचा विचार करतायत तर एज्युकेशन शिवाय करू नये. त्याचं रिझन असं की त्याचा परिणाम पूर्ण इंडस्ट्रीवर होणार आहे. आणि फ्युचर म्हटलं तर आज अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोपसारख्या देशांमध्ये 25 वर्षापूर्वी न्यूबॉर्न फोटोग्राफी सुरू झाली आणि आजही ती सुरूच आहे. आपल्याकडे येऊन जर 5-7 वर्ष 10 वर्ष झाले असतील तर आपल्याकडे अजून ती येणार आणि तिथे अजूनही सुरू आहे. तर मला नाही वाटत, कारण बेबीज न्यूबॉर्न्स बाळ जन्माला येतच राहणार आहे आणि प्रत्येक फॅमिलीमध्ये नंबर ऑफ बेबीज जी आहे. म्हणजे मी ज्यावेळेस मास्टर्स करत होते त्यावेळेस एक स्टडी मी केला होता. तर आत्ताची जी भारताची कंडिशन आहे तर आत्ता भारत 2 आणि 1 बेबी याच्या मिडमध्ये आहे पर फॅमिली. म्हणजे जे पूर्वी 5-10 असायचे तर तो नंबर रिड्यूस होऊन प्रत्येक फॅमिली मागे म्हणजे कपल मागे 1 मॅक्सिमम 2 मुलं, तो पण मॅक्सिमम ॲव्हरेज हा 1 आहे. तर त्यामुळं आणखी ते डिमांडिंग आहे. कारण का तर ज्यावेळेस एकच आपलं जर एखादी गोष्ट जर लिमिटेड असेल ना तिला आपण जास्त जपतो. तर हे तसंच आहे की त्यांच्या मेमरीज आपण जितक्या जपू शकू, जितकं आपण छान प्रेझेंट करू शकू तितकं त्या प्रोफेशनला खूप जास्त छान ब्राईट फ्युचर आहे. हो नक्कीच. आणि असं तर आपल्या जे ऑडियन्स आहे त्यांना पण आता ह्या आपल्या पूर्ण पॉडकास्ट लक्षात आलं असेल की किती इम्पॉर्टंट हे प्रोफेशन आहे आणि त्यात काय इन्फॉर्मेशन लागते. तुम्ही आज सगळंच सांगितलं आहे. म्हणजे आता ह्या पलीकडे अजून काय सांगायचं असेल तर आपण नक्कीच दुसरा पॉडकास्ट परत घेऊ काहीतरी. आणि थँक्यू मॅडम, तुम्ही आमच्या ह्या प्लॅटफॉर्मवर आलात आणि आपल्या ऑडियन्सला गाईड केलं. थँक्यू सो मच. थँक्यू. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढं तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करणार तेवढे आपले नंबर्स वाढणार आहेत आणि तेवढे चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त ती मराठी पॉडकास्टवर.